स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर सुनील जाधव सर. ते स्वतः उत्तम इंजिनियर तर आहेत. त्यांनी मास्टर्स केलेलं आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी काही काळ सर्व्हिस केली, त्याच्यानंतर काही काळ लेक्चरर म्हणून सुद्धा राहिलेले आहेत आणि आता स्वतःची त्यांनी कन्सल्टन्सी करून अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्टवर ते काम करतात. या सगळ्या त्यांच्या आजवरच्या जीवन प्रवासाबद्दल मी त्यांच्याशी बोलणार आहे. या सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रावरचे त्यांचे अनुभव जाणून घेणार आहेत आणि या चर्चेतूनच काहीतरी सकारात्मक गोष्टी निघाव्यात, हाच या बिल्ड आयकॉन मागचा उपक्रम आहे. आणि किंवा तरुण पिढीला, येणाऱ्या तरुण इंजिनियर्सना याच्यातून काहीतरी मार्गदर्शक तत्व मिळावीत, यासाठीच हा बिल्ड आयकॉन हे व्यासपीठ आहे. सो आजच्या चर्चांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न मला असं विचारायचा आहे की तुमचं शैक्षणिक जीवन कसं होतं, म्हणजे शाळा, कॉलेज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं? प्रेरणास्थान सांगायचं झालं तर जे माझे सिनियर्स होते, मॅक्झिमम माझा कॉन्टॅक्ट हा सिनियर सोबत होता. त्याच्यामुळं फरक असा होत गेला की सिनियरनी बऱ्यापैकी गायडन्स केलेलं होतं. बरोबर. तर त्याचा थोडासा समजा फायदा मला झालेलाच आहे. बरोबर. आणि तुमच्या शाळा कॉलेज बद्दल कुठनं तुम्ही पास आउट झालाय? शाळा मी कंप्लीट 3 शाळा बदललेल्या आहेत. अच्छा. मी सुरुवातीला गावामध्ये होतो 5वी पर्यंत. बर. त्याच्यानंतर हिंगोलीला 2 वर्ष, त्याच्यानंतर अहमदपूरला 3 वर्ष होतो. बरोबर. त्याच्यानंतर 11वी 12वीला लातूरला. अच्छा. एकंदरीत जीवन प्रवास माझा असा टप्प्याटप्प्याने झालाय, पण माझ्या ते फार यशस्वी झालाय. वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यामुळे थोडासा समजा अनुभव पण त्या टाईपचा पण येऊन जातो. बरोबर. नाही, वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, वेगवेगळ्या लोकांशी आपला संपर्क होतो, अनुभव स्वतःचा वाढतो. आणि आताच्या काळात आपण म्हणू व्यवसायाच्या दृष्टीने जनसंपर्क फार महत्त्वाचा आहे, कारण व्यवसाय हा आजकाल तुमच्या स्किलवर पेक्षा जनसंपर्क जास्त बाहेर राहिल्यामुळं थोडस समजा लोकांशी संपर्क करून जास्त विचार प्रत्येकाचे कळाले. त्याच्यानंतर अनुभव आला, कोणाशी कसं बोलायचं, काय करायचं, ह्या गोष्टी जेवढं माणूस बाहेर राहतो त्याच्यामधूनच कळून जातं. बरोबर आहे. यामध्ये सो आता असा प्रवास होता तुमचा. आता आपण बांधकाम क्षेत्रावरच्या प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला अगदी प्रश्न बेसिक म्हणजे असा आहे की या बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, हे कल्पक किंवा क्रिएटिव्ह फील्ड आहे. त्याच्यामध्ये कल्पना जेवढा तुम्ही कराल तेवढं खरं याला अमर्याद आहे, यातल्या संधी. तर या क्षेत्राला त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीची सुद्धा मदत खूप होते या कल्पनेला किंवा क्रिएटिव्हिटीला. तर टेक्नॉलॉजीचा रोल किंवा किती फायदा होतो या क्षेत्रामध्ये, काय सांगाल? आता मॅक्झिमम तर असं आहे की टेक्नॉलॉजीचाच फायदा जास्त होतो. कारण जसं की आपण आता बघतो की मॅन्युअली जेव्हा आपण कॉन्क्रीट बनवतो, बरोबर, आणि जे समजा आपण RMC प्लांट वरून कॉन्क्रीट येतं, तर दोन्हीमध्ये ना स्ट्रेंथ मध्ये पण फरक पडतो. बरोबर. त्याची क्वालिटी चेंज होते, त्याची क्वांटिटी पण प्रत्येक मटेरियलची चेंज होते. त्याच्यानंतर क्वालिटीमध्ये पाहिलं तर त्याची वर्केबिलिटी, त्याच्यानंतर स्ट्रेंथ, त्याच्यानंतर बऱ्याच पार्ट असा राहतो की त्या टाईपचा ग्रेड तो भेटून जातो. बरोबर. तर मग तशा टाईपमध्ये बऱ्याच समजा जेवढंही आपण नवीन टेक्नॉलॉजी वापरेल तर त्याचा अॅक्युरेसी वाढत जाते कामामधली. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणू. पण अनस्किल्ड लेबर कडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा आहे की अनस्किल्ड लेबर हा प्रॉब्लेम मेन नाही. एक माझा समजा जर माझा विचार घेतला तर मला अनस्किल्ड लेबर हा प्रॉब्लेम नाही वाटत. बरोबर. आपल्याला प्रॉब्लेम कुठे वाटतो की त्याला स्किल डेव्हलप कसं करता येईल याच्यावर आपण विचार कारण अनस्किल्ड लेबर प्रत्येक एरियामध्ये स्किल्ड लेबर भेटणं शक्य नसतं, पॉसिबल नसतं. बरोबर. तर मग त्या एरियामध्ये कमीत कमी समजा जर अनस्किल्ड जरी असेल तर त्याला कशा टाईपनं आपण समजून सांगू शकतो. बरोबर. जसं की समजा बार असेल तर बार आपण त्याला हे नाही सांगू शकत की एवढी डक्टिलिटी पाहिजे, त्याला एवढं स्ट्रेंथ पाहिजे किंवा असा बार असला पाहिजे. तर त्याला हे सांगावं लागतं की जेव्हा बार बेंड होतो तर त्याला हेअरलाईन क्रॅक जाणं, तर हे एक चुकीचं लक्षण आहे. बरोबर. तर अशा टाईपनं त्याला थोडंफार समजावून जरी सांगितलं तर तो थोडासा स्किल वाढवण्याचा प्रयत्न करतो. दुसरं, तुम्ही अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर सुद्धा काम केलेलं आहे, त्याच्या डिझाईन्सवर काम केलेलं आहे. तर बऱ्याचदा कस्टमरची अशी डिमांड असते की माझं बजेट थोडं कमी आहे आणि मला मात्र क्वालिटी काम. तर क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? आता क्वालिटी आणि बजेट मध्ये जर पाहिलं तर फरक काय पडतो की ज्या वेळेस समजा आपण
प्रत्येक क्वांटिटी हं. लागेल तेवढीच क्वांटिटी वापरायची. बरोबर. त्याच्यानंतर त्याचा कुठलाही गैरवापर होऊ नये. हं. जसं सांगायचं म्हणलं तर स्टील कमी कसं करता येईल? आता माझा एक डिझाइनचा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, हो. तर स्टील कमी कसं करता येईल? बरोबर. स्टील कमी करायचं असेल तर काय करावं लागेल? हं. लोडिंग कमी करावं लागेल. लोडिंग कमी कसं करायचं? हा पण पार्ट महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये बरोबर. डेड लोड पण माणसं समजा एखादा स्लॅब आहे, तर त्याचं स्वतःचं सेल्फ वेट पण एवढं जास्त झालं नाही पाहिजे, की तिथे त्याचा त्याच्यामध्ये. आहे ना स्टील क्वांटिटी वाढून जाते. बरोबर. कॉलमची पण स्ट्रेंथ जास्त घ्यावी लागते. त्याच्यानंतर बीम्स पण हेवी होऊन जातात. त्याच्यानंतर स्पान्स पण असे ठेवायचे निवडताना, हं. की इझिली समजा त्याला खूप जास्त स्टील लागलं नाही पाहिजे. बरोबर, बरोबर. हं. जर आपण स्पान जास्त ठेवले, मोठाले ठेवले समजा, जर समजा आपण स्पान एखादा जस्ट इमॅजिन 6 मीटर ठेवला, 7 मीटर ठेवला, हं, हं. तर याच्यामध्ये काय होतं, की स्टील क्वांटिटी वाढत जाते. आपल्याला वाटतं कॉलम कमी झालेत. फक्त पण कॉलम कमी होत आहेत. बरोबर. पण आहे ना बीमची साईज तेवढीच एक राहते. महत्वाची असते. हं, हं, हं. बीमची साईज वाढते. बरोबर. त्याच्यानंतर स्लॅबची थिकनेस वाढायला चालू होतं. हं, हं. त्याच्यानंतर प्रत्येक याचा ग्रेड चेंज करावा लागतो. मग ह्या गोष्टी पण लक्षात घ्याव्या लागतात. बरोबर, बरोबर. दुसरं या क्षेत्रामध्ये आता तुम्ही इतके वर्ष काम करताय म्हणून पण स्वतः तुम्ही मास्टर्स पण केलंय. पण हां. आता इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा असं वाटतं का कुठलं व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे किंवा एखादा कोर्स केला पाहिजे, हे हां, जे हां. तंत्रज्ञान बदलते त्यानुसार असं काही वाटतं का? किंवा कुठला केलाय का ॲक्चुअली रिसेंटमध्ये? ॲक्चुअली आता जेव्हा आम्ही एम-टेक केलेलं होतं, हं, तर त्यावेळेस आम्ही एम-टेकलाच असताना हं. आम्हाला समजा जेवढे पण सॉफ्टवेअर्स आले होते, जेवढे काही नवीन प्रोजेक्ट नवीन काही टेक्नॉलॉजी येत होती, बरोबर तर आहे. त्यावेळेस आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं आमचे वर्कशॉप्स व्हायचे. हं, हं, तर हं. त्याच्यामधून आम्हाला कंटिन्युअस समजा शिकून भेटायला समजा बरोबर. शिकण्यासाठी मदत व्हायची बरोबर. त्याची. बरोबर, बरोबर. त्यामुळं. बरं ठीक आहे. आणखीन एक असं विचारायचं होतं, की आपण कायम असं म्हणतो, की देश उभारणीमध्ये अभियंत्याचा फार महत्त्वाचा वाटा आहे. हां, कायमच. कारण ऑफकोर्स कारण त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये अभियंता बरं. मोठा असतो. तर त्याचप्रमाणे एका शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये कशाप्रकारे इंजिनिअर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं तुम्हाला वाटतं? आता एक शहर समजा जर आपल्याला हं, डेव्हलप करायचं असेल हं, हं, किंवा त्याचं हं, हं. इकडं बघून. हां. हां, हं. एका शहरामध्ये जर आपल्याला समजा डेव्हलपमेंट चांगली करायची असेल, तर बरोबर. त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे, की एक इंजिनिअर पण खूप कौशल्य त्याचं जास्त असलं पाहिजे. बरोबर, बरोबर. जर तो समजा क्वालिटी त्याची कमी असेल हं, किंवा हं. तो थोडासा अनस्किल्ड पर्सन असेल. बरोबर. इनडायरेक्टली सांगायचं झालं तर आजकाल अनस्किल्ड. प्रॉब्लेम असा आहे, की आपण डिग्री करून येतोय, पण आपल्याला डायरेक्ट ऑफिस चालू करतोय आपण. बरोबर. आपल्याला एक्सपिरियन्स नसतो, आपल्याला माहिती नसते त्या क्षेत्राची हं, हं. आणि आपण चालू करतोय आणि त्याच्यानंतर काय होतं, की हळू-हळू माणूस शिकायला लागतो त्याच्यातून. बरोबर. पण सुरुवातीला काय होतं, की तो कुठेतरी एक स्ट्रक्चर जशी एक बिल्डिंगमध्ये एक लाईफ आहे. हं, हं, हं. जसा डॉक्टर पेशंट ट्रीट करतो. बरोबर, त्या टाइपचा इंजिनिअर हा अ, एक डॉक्टर आहे. बरोबर, बिल्डिंगचा डॉक्टर आहे. बरोबर, बरोबर. जर बिल्डिंगला व्यवस्थित त्याचं हेल्दी ठेवायचं असेल, त्याला लाईफ द्यायची असेल, हं, हं. तर त्याच्यामध्ये इंजिनिअरचा खूप मोठा वाटा मोठा असतो. वाटा आहे. बरोबर आहे. हा तर तुम्ही सांगितलात इंजिनिअरचा मोठा वाटा आहे. पण जी येणारी पिढी आहे किंवा हां. आता जे ज्युनियर्स येतात, तुम्ही काही काळ लेक्चरर पण राहिलेला आहात. मुलांना हो. तुम्ही शिकवलेलं आहे. सो म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे पुन्हा एकदा, की मग येणाऱ्या इंजिनिअरना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी किंवा जे आता येत आहेत? अ, आता येण्यापूर्वी सांगायचं झालं तर आता मी जवळपास 2 वर्षे सुरुवातीला हं, हं. ट्रेनिंग दिलेली आहे मुलांना. अच्छा. कॉलेजचे माझ्या 2 विद्यार्थी आले होते. इंटर्नशिप केली त्यांनी माझ्याकडे. बरं. त्याच्यानंतर दुसरे 6 नवीन पास आउट झालेले कॅन्डिडेट होते. तर बरोबर. त्यांनाही ट्रेनिंग दिली. काम कसे करायचे, हं, काय हं, करायचं. हं. तर कुठेतरी तुम्ही आहे ना ट्रेनिंग घ्या. बरोबर. कमीत कमी. जॉब जरी तुम्ही करत नसाल, तुम्ही डायरेक्ट उतरण्यापेक्षा पहिले क्षेत्रामध्ये ट्रेनिंग घ्या. तुम्ही ट्रेनिंग तरी घ्या हं. कुठेतरी. कुठेतरी अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही या या क्षेत्रामध्ये या. क्षेत्रामध्ये या. या यामध्ये. तुम्ही 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केले आहेत. स्कूलचे पण प्रोजेक्ट केलेले आहेत हां. काही. तर हे सगळं करताना तुम्हाला एखादा प्रोजेक्ट असा वाटतो का, की हा माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे किंवा हां. हा प्रोजेक्ट करताना मला स्वतःला समाधान मिळालं, अभिमान वाटला हां. स्वतःवरचा किंवा हे काम केल्यावरचा मला आनंद वाटला.
असा कुठला प्रोजेक्ट सांगू शकता? आता एक सुरुवातीलाच मी आल्यानंतर असं झालं होतं, हं. की एक डॉक्टर बोथीकर म्हणून डॉक्टर्स आहेत. बरोबर, त्यांचं एक पल्स हॉस्पिटलचं काम चालू होतं. बरोबर. तर त्या कामामध्ये जवळपास हं. स्टील पण कमी किती करता येईल, बरोबर. इकॉनॉमी पण साधायची. हं, हं, हं. त्याच्यानंतर त्या एरियामध्ये हां, हं, हं. हं, हं. त्या एरियामध्ये कसं होतं, की जो आता इथे हिंगोलीमध्ये एक एन-टी-सी असा एरिया आहे, हं, की हं. त्या एरियामध्ये पाणी खालून वरती येतं. हो, हो. कधी पावसाळ्यामध्ये बरोबर. आणि जे उन्हाळा आहे, समजा उन्हाळा चालू होईल हं, किंवा हं. समर समर आणि विंटरमध्ये विंटरमध्ये. थोडंसं ग्राउंड व्यवस्थित राहतं. पण अंडरग्राउंड करायचं असेल तिथं, बरोबर. तर काय होतं, की खालून पाणी वर यायला लागतं. हं, हं, हं. मेनली रेनी सीझनमध्ये. बरोबर. तर त्यावेळेस प्रॉब्लेम असा अ, म्हणजे कंडिशन सुरुवातीला असं वाटलं होतं, की समजा एवढंही प्रॉब्लेम नसणार आहे. हं, हं. पण ज्यावेळेस मी डिझाइन पण तयार केलं, पूर्ण समजा प्रोजेक्ट करायचा आहे हं, हं. आणि सुरुवातीलाच पाणी यायला लागलं खालून. बरोबर, त्यावेळेस लक्षात आलं, की कुठेतरी चेंज करावं लागलं आपल्याला. बरोबर, तर बरोबर. त्यावेळेस मला परत डिझाइन चेंज करून त्याच्यानंतर अ, अ, खाली बराच समजा फुटिंगची फुटिंग साईज सर्व्ह करून. प्रत्येक प्रत्येक गोष्ट चेंज करावी लागली. हं, हं. तर त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं, की प्रत्येक वेळी कुठेतरी एक्सकॅव्हेशन पीट घ्यायला पाहिजे बरोबर, बरोबर. सुरुवातीला. हं, हं. म्हणजे एक अंदाज येऊन जातो, की काय प्रॉब्लेम आहे बरोबर. आणि एक्सकॅव्हेशन पीट जरी आपण घेतोय, तर त्याच्यामध्ये असं होतं, की पाणी दिसत नाही. हं, हं, हं. पाणी दिसत नाही खाली. बरोबर. पाणी समजा खालून येणारं वर दिसत नाही. दिसत नाही. पण ज्यावेळेस एक्सकॅव्हेशन होतं, हं, हं. त्यावेळेस लक्षात येतं. आता नवीन जेव्हा एखादा समजा आता मी तरी स्ट्रक्चरल इंजिनिअर आहे म्हणून मला एक्झॅक्ट माहीत होतं. मी त्या लोकेशनला पाहिलेलं आहे. बरोबर. आता बऱ्याच वेळ काय होतं, की आपण डिझाईन्स पण बाहेरून घेतो. हं, हं. हो, बरोबर आहे. डिझाईन्स बाहेरून घेतो आणि आपण त्या लोकेशनला आपण वर्कआउट करतो. हं, हं. तर त्या कंडिशनमध्ये काय होतं, की आपल्याला कंडिशन चेंज झालेली पण लक्षात येत नाही हं, हं. आणि ही कळवत नाही आपण. जो कोणी स्ट्रक्चरल इंजिनिअर असेल त्यालाही सांगितले किंवा तो पाहिजे माहिती. कन्सल्टंट असेल, तर त्याला आपण सांगायला पाहिजे, बरोबर. की अशा-अशा अशी-अशी टाइपचं परिस्थिती. ग्राउंड लेव्हल चेंज झालेली आहे. बरोबर. तर हे कोणी कळवत नाही आणि हं. जशाला तसे डिझाईन्स पण वापरतात. बरोबर, तर हे कुठेतरी आहे ना थांबायला पण पाहिजे. तर बरोबर. माझ्या त्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये मला लक्षात येऊन गेलं, की आपल्याला कोणत्या एरियात कसं आपल्याला काम चेक करावं करायचंय. लागेल. बरोबर, तर बरोबर. मी जोपर्यंत एक्सकॅव्हेशन होत नाही, हं. तोपर्यंत मी डिझाइन कंप्लीट फायनल देत नव्हतो. देत नव्हतं. बरोबर. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे भाग हां. असतात. त्यातलं स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय क्वालिटी चेक करता तुम्ही, की हे स्टील आपण आपल्या कन्स्ट्रक्शनला वापरलं पाहिजे? अच्छा. तर स्टील निवडताना मेनली आपल्याकडे काही टेस्ट वगैरे नसतात. हं. सुरुवातीला टेस्ट रिपोर्ट पण पाहायचा त्या स्टीलचा. बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे टेस्ट रिपोर्ट जरी असेल, तर दुसरा प्रॉब्लेम असा राहतो, की एक्झॅक्ट वेळेवर आपल्याला स्टील कसं चेक करायचं? हं, हं. त्याच्यामध्ये क्वालिटी कशी असली पाहिजे? तर त्याचा एक पहिला पर्स्पेक्टिव्ह असा असला पाहिजे, की तो करोड झालेला नसला पाहिजे हं, थोडासा. हं, वरून त्याचा कलर पण चेंज झालेला नसला पाहिजे. हं, हं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट असा आहे, की जेव्हा तो बरोबर. बेंड होतो जसं सुरुवातीला सांगितलं मी, तर त्याच्यामध्ये हेअरलाईन क्रॅक्स गेलेले नाहीत पाहिजे. अच्छा. जर हेअरलाईन क्रॅक्स आले, याचा अर्थ असा होतो, की तो आहे ना ब्रिटल स्ट्रक्चर बरोबर. ब्रिटल मटेरियल झालेलं आहे. मटेरियल. बरोबर. तर हा चेंज हे चेक करायला चेक पाहिजे. करायला पाहिजे. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का? आता मलाही एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण कमीत कमी समजा 7-8 प्रोजेक्टला तरी तरी वापरलेलं आहे. वापरलेला बरं. आहे. तर मग आयकॉन स्टील बरोबरचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे अनुभव त्यांच्या प्रॉडक्ट बरोबर त्यांच्या सर्व्हिसेस, डिलिव्हरी, कॉस्ट, हां. अवेलेबिलिटी याबद्दल काय सांगाल? आयकॉन स्टील तर इझिली अवेलेबल होतं. हं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती, की त्याची जी क्वालिटी होती, हं. तर क्वालिटी जागेवर पण चेक केली मी. बरोबर. ज्यावेळेस काम चालू राहतं, हं, हं. तर त्यावेळेस पण चेक केलं, तर कुठेही प्रॉब्लेम नव्हता काहीच. ओके. त्याच्यानंतर इझिली वर्केबल पण होतं. बरोबर. डक्टिलिटी पण योग्य होती त्याची. हं, हं. आणि जास्त ब्रिटल पण नव्हतं. नव्हतं. तर ह्या गोष्टी समजा अनुभवायला भेटल्या. क्या बात है! सो हे होते इंजिनिअर सुनील जाधव सर.
आणि त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे त्यांनी एक जाता जाता गोष्ट सांगितली, ज्याप्रमाणे आपण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावर आपल्या आरोग्याची समस्या अगदी मनमोकळेपणाने सांगतो, त्याचप्रमाणे जर तुम्ही इंजिनिअरकडे स्वतः व्यक्त झालात, तुमच्या अपेक्षा सांगितल्या, तर तो इंजिनिअर हा घराचा डॉक्टर असतो. आणि त्याप्रमाणे तो तुमच्या गरजेनुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्हाला चांगलं सोल्युशन देऊ शकतो. आणि तुमचं जे घराचं जे स्वप्न असतं प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं, जे आयुष्यात एकदाच पूर्ण होतं, तर ते घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा डॉक्टर नक्कीच मदत करेल. सो तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार की धन्यवाद तुम्ही सर. आमच्या या बिल्ड आयकॉन या उपक्रमात सामील झालात. आणि आता माझ्या मते फक्त 100 प्रोजेक्टचा तुम्ही टप्पा पार केलेला आहे. हा, येणाऱ्या आगामी काळात 1000 प्रोजेक्टचा टप्पा तुम्ही पार करावा. ऍक्च्युली काउंट केलेलं नाही त्याच्यामुळं बरोबर. कमीत कमी 100 तरी त्यापेक्षा झालेले जास्त आहे. असतील, हा, क्या बात आहे. पण अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती हा. तुमच्या हातून घडावी, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद.